Hello student, welcome to my YouTube channel Sai Samarth Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 5.2 in chapter number 5 coordinate geometry class 10th mathematics part 2. मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.2 हा सेक्शन फॉर्म्युला म्हणजे त्याला आपण विभाजनाचे सूत्र, त्यानंतर नंबर 2 आहे मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे मध्यबिंदूचे सूत्र आणि नंबर 3 आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला, आपण त्याला मध्यगा संपात बिंदूचे सूत्र, अशा प्रकारच्या 3 सूत्रांवर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.2 मधील नंबर 1 चं एक्झाम्पल पहा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट P if P divide the line segment joining the point A -1 7 and B 4 -3 in the ratio 2:3. म्हणजे याच्यात काय दिलं मित्रांनो आपल्याला की P हा जो बिंदू आहे हा AB नावाचा जो रेषाखंड आहे त्या AB रेषाखंडाला 2:3 या प्रमाणात विभागतो. तर त्या P बिंदूचे कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. ओके, याच्यात तुम्हाला जे दिलेल्या गोष्टी आहेत की काय दिलेलं आहे मित्रांनो की P divides the AB in the ratio 2:3 अशा प्रमाणात तो विभागतो. आता याच्यामध्ये आपल्याला कळत असताना आपल्याला हे जे दोन बिंदू दिलेले आहेत त्याला x1 y1 म्हणून घ्यायचं. मित्रांनो ए ला म्हटलं मी x1 y1, ए पॉईंट दिलेला आहे तुम्हाला -1 आणि 7. त्यानंतर जो बी आहे त्याला x2 y2 म्हणायचं. बी चे कोऑर्डिनेट दिले मित्रांनो 4 -3. ओके, ए आणि बी त्याला x1 y1 x2 y2 आणि जो पी कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा ज्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे त्याला आपण मांडणार आहोत लेट p = xy. पी चे जे कोऑर्डिनेट मित्रांनो त्याला आपण xy डिनोट केलेलं आहे. रेशो दिलेला आहे मित्रांनो m/n आपण म्हणतो तो दिलेला आहे तुम्हाला 2:3. ओके, अशा प्रकारे दिलेल्या गोष्टी आहेत. आता अशा प्रकारे जर तुम्हाला रेशो जर दिलेला असेल मित्रांनो एखाद्या एक्झाम्पलमध्ये 2 पॉईंट दिले असतील आणि त्या 2 पॉईंटला जोडणारा रेषाखंड जो आहे त्याच्यावर P बिंदू आहे तर तो या रेषाखंडाला 2:3 या प्रमाणात विभागतो. अशा रेशो दिलेला जर असेल तर त्या गणितासाठी सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करायचा. ओके, देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला विभाजनाचे सूत्र आपल्याला वापरायचे. त्यात काय पहा x = mx2 + nx1 / m+n आणि y ची व्हॅल्यू काढताना my2 + ny1 / m+n. ओके, अशा प्रकारचा सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा. आता व्हॅल्यू याच्यात पुट करायची. x ची व्हॅल्यू आपल्याला P बिंदूचे निर्देशक म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. m ची व्हॅल्यू पहा मित्रांनो m दिलेला आहे 2, n दिलेला आहे 3. m ची व्हॅल्यू इथे पुट करतोय मी 2 आणि x2 दिलेला आहे. पहा x2 ची व्हॅल्यू आहे मित्रांनो 4 + n ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 3 इंटू x1 दिलेला आहे. x1 ची व्हॅल्यू -1. ओके, दिलेल्या व्हॅल्यू पुट केल्या डिवाइड बाय m+n. m ची व्हॅल्यू आहे 2 आणि n ची आहे 3. मित्रांनो आता याच्यामध्ये पहा सॉल्व करायचं. 2 4 जा 8. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दॅट इज निगेटिव्ह. 3 1 जा 3 डिवाइड बाय 2 + 3 मीन्स 5. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही 8 - 3 मीन्स 5 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 5 मीन्स 1. ओके, आता या बाजूला पहा मित्रांनो याच्यात तुम्हाला दिलेल्या व्हॅल्यू पुट करतो. पहा मी आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी m ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 2 y2 ची व्हॅल्यू दिली -3 + n ची व्हॅल्यू आहे 3. ओके, y1 ची व्हॅल्यू दिली 7 ची व्हॅल्यू आहे 7 डिवाइड बाय m+n. m ची व्हॅल्यू 2 दिली आहे, n ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. ओके, इक्वल टू 2 3 जा 6 आणि निगेटिव्ह साईन प्लस 3 7 जा 21
डिवाइड बाय 2 + 3 मीन्स 5. ओके, देअरफॉर -6 +21 अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायची. 21 मधून 6 जर मायनस केले तर 15 डिवाइड बाय 5 आणि मोठ्या संख्येचं पॉझिटिव्ह चिन्ह. 5 3 जा 50. खाली लिहायचं कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P, त्याला आपण काय म्हटलं होतं मित्रांनो, एक्स वाय म्हटलेला होता. एक्सची व्हॅल्यू आली 1, वायची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, 1 and 3. मित्रांनो याच्यातील नंबर 2चं एक्झाम्पल पहा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A which divide the segment PQ in the ratio A:B = 2:1 where P दिलेला आहे -3.7, Q दिलेला आहे 1 -4. ओके, आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काढायचे की तो ए बिंदू हा PQ रेषाखंडाला 2:1 मध्ये विभागतो. याच्यात काय दिलं मित्रांनो तुम्हाला की पॉइंट ए डिवाइड द सेगमेंट PQ इन द रेशो दिलाय तुम्हाला 2:1. ए बिंदू PQ या रेषाखंडाला 2:1 या प्रमाणात विभागतो. आता आपल्याला P आणि Q बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत, त्याला आपण x1 y1 म्हणणार आहेत. x1 y1 त्याचे निर्देशक दिलेत तुम्हाला -3 7 आणि दुसरा जो आहे Q त्याला x2 y2 चे दिले मित्रांनो 1 -4 दिलेले आहेत. ओके, त्यानंतर आपला जो ए पॉईंट्स काढायचा आहे, ए पॉईंट्सचे निर्देशक लिहिताना लेट ए जो असेल त्याचे निर्देशक कोऑर्डिनेट XY घ्यायचे, लक्षात ठेवा. ओके, आणि त्यानंतर रेशो दिलेला आहे. रेशो म्हणजेच त्याला आपण m:n = 2:1. ओके, रेशो दिलेला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये A:B सुद्धा म्हटलेला आहे. mn ची किंमत AB दिलेली आहे. ओके, आता हे रेशो जर दिलेला असेल मित्रांनो तर सेक्शन फॉर्म्युल्याचा यूज करायचा. ओके, बाय द सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये पहा मित्रांनो, ची व्हॅल्यू काढताना आता तुम्ही mn म्हणा किंवा त्याला A:B म्हटलं तरी चालेल, कारण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला A:B दिलेलं आहे मित्रांनो mn च्या ऐवजी. तर पहा आता फॉर्म्युला कसा लिहायचा, mn च्या ऐवजी A आणि B घ्यायचा. Ax2 + Bx1 अपॉन A + B आणि दुसरी व्हॅल्यू y = Ay2 + By1 अपॉन A + B. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा मित्रांनो. आता A ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2 आणि ही B ची व्हॅल्यू आहे. A ची व्हॅल्यू दिली आहे 2, x2 ची व्हॅल्यू आहे 1. ओके, प्लस B ची व्हॅल्यू आहे 1, x1 ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन A + B. A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू 1, दॅट इज 2 + 1. मित्रांनो आता याच्यामध्ये पहा 2 × 1 दॅट इज 2. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दॅट इज निगेटिव्ह. 3 1 जा 3 अपॉन 2 + 1 मीन्स 3. ओके, आता याची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली, पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह 3 असेल, सबट्रॅक्शन करायची. 3 मधून 2 जर गेला तर 1 आणि मोठ्या संख्येचं साईन -3. ओके, त्यानंतर इकडे पहा आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी A ची आणि B ची व्हॅल्यू परत 2 आणि 1 दिलेली आहे. A ची व्हॅल्यू दिली आहे 2, त्यानंतर इथे y2 पहा. y2 म्हणजे -4 दिला आहे मित्रांनो. -4 प्लस B ची व्हॅल्यू आहे 1. ओके, y1 ची व्हॅल्यू दिली आहे 7. y1 ची व्हॅल्यू 7 अपॉन A + B म्हणजे 2 + 1 = 2 × 4 दॅट इज 8 आणि निगेटिव्ह साईन येईल. ओके, पॉझिटिव्ह 1 × 7 दॅट इज 7 डिवाइड बाय 2 + 1 मीन्स 3. देअरफॉर -8 पॉझिटिव्ह 7 अपोजिट साईन असेल तर वजाबाकी. 8 मधून 7 मायनस केला 1, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं अपॉन 3. आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ ए काढायचं होतं मित्रांनो. खाली लिहायचं देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट
ऑफ द पॉईंट ए, त्याला आपण एक्स आणि वाय म्हटलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू -1/3 आणि वायची सुद्धा -1/3 आलेली आहे. याच्यातील नंबर 3चं एक्झाम्पल पहा. फाइंड द रेशो इन विच t -1/6 डिवाइड द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स p -3, 10 अँड q 6, -8. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं मित्रांनो, रेशो काढायचा आपल्याला, की टी हा बिंदू पी क्यू नावाचा जो रेषाखंड आहे त्याचं विभाजन करणारा जो रेशो आहे तो आपल्याला काढायचा आहे. याच्यात दिलेलं जी गोष्ट आहे महत्त्वाची, की त्याच्यामध्ये टी हा बिंदू आहे, ए बी हा रेषाखंड आहे. ओके, मग आता आपण समजा टी पॉईंट जो आहे असं लिहू शकतो पहा. पॉईंट टी डिवाइड्स द पी क्यू इन द रेशो. आपल्याला रेशो जो काढायचा आहे तो m:n अशा प्रकारचा काढायचा आहे. टी हा त्या रेषाखंडावर असलेला बिंदू आहे, पी क्यू हा रेषाखंड आहे. ओके, आता पी क्यू रेषाखंड असल्यामुळे पी आणि क्यूच्या जे निर्देशक असतील त्यांना x1 y1 x2 y2 डिनोट करायचं. देअरफॉर पी दिलेला आहे x1 y1 दिला आहे पहा मित्रांनो, -3, 10. ओके, त्यानंतर क्यू त्याला x2 y2 म्हणायचं, त्याची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6, -8. ओके, त्यानंतर मित्रांनो जो टी पॉईंट्स असतो त्याला आपण XY म्हणतो. टी जो पॉईंट असतो त्याला XY म्हणतो. टीचे निर्देशक दिले -1, 6, -1 आणि 6 दिलेले तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये रेशो आपल्याला काढायचा, म्हणजे एम आणि एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता रेशोचा विषय जर असेल मित्रांनो तो सेक्शन फॉर्म्युलाच यूज करायचा. ओके, आता पहा, बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय द सेक्शन फॉर्म्युला, त्याच्यात तुम्हाला 2 याची काढायची गरज नाही मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला एखादी रेशो काढायचा असेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यात फक्त समजा मी एक्स किंवा वाय कुठलं तरी एक यूज करायचं. मी एक्स करतोय पहा, x = mx2 + nx1 अपॉन m + n. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पहा, एक्सची व्हॅल्यू दिली तुम्हाला -1. पुटिंग द व्हॅल्यूज -1 = m काढायचं आपल्याला, आणि x2 पहा मित्रांनो, x2ची व्हॅल्यू दिली 6 प्लस n काढायचा आहे, x1ची व्हॅल्यू दिली -3 अपॉन m + n. मित्रांनो आता याच्यामध्ये याचा गुणाकार करतोय पहा मी, 6 × m चा करा आणि -3 × n चा करा. देअरफॉर -1 = 6 × m means 6m, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दॅट इज -3 × n means 3n अपॉन m + n. ओके, m + n इकडे डिवाइड आहे, इकडे आणला तर काय होईल, मल्टिप्लाय. -1 ने जर त्याला गुणलं तुम्ही, देअरफॉर -1 ने जर गुणलं तर -m मायनस परत -n ने जर याला गुणलं -1 ने तर -n = 6m - 3n. आता m चे पद एका बाजूला, n चे पद एका बाजूला. 6m मी इकडे आणतोय तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल आणि n निगेटिव्ह इकडे आणला तो पॉझिटिव्ह होईल. देअरफॉर -m आणि हा 6m इकडे आणला तो -6m, इकडे आहे -3n, हा -n इकडे आणला तर तो +n. ओके, आता याच्यामध्ये पहा, निगेटिव्ह दोघांना साईन असेल तर ॲडिशन, 6 आणि हा 1 दॅट इज अ -7m = इकडे -3 आणि इथे +1, अपोजिट साईन असेल सबट्रॅक्शन. 3 मधून 1 मायनस करा दॅट इज अ 2 आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं 2n. तर मित्रांनो हा n 2 ला मल्टिप्लाय, तो इकडे आणला तर डिवाइड होईल. हा 7 -7 हा m ला मल्टिप्लाय, त्याला इकडे आणतो, चलांचं गुणोत्तर आणि इकडे संख्येचं गुणोत्तर. देअरफॉर m डिवाइड बाय हा n इकडे आणला तो डिवाइड होईल, इकडे -2 आणि हा 7 मल्टिप्लाय इकडे आणला तर तो डिवाइड होईल. दॅट इज अ निगेटिव्ह काय झालं परत पॉझिटिव्ह, दॅट इज अ 2/7. मित्रांनो आपल्याला याच्यात रेशो काढायचा होता. देअरफॉर खाली लिहायचं रेशो m:n = 2:7. मित्रांनो याच्यातील नंबर 4चं एक्झाम्पल पहा. पॉईंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल
and AB is the diameter. Find the coordinate of the point B if the coordinate of a point A and P are 2, -3 and -2, 0 रिस्पेक्टिवली. मित्रांनो एक्झाम्पलमध्ये ए बी हा डायमीटर दिलेला आहे, पी हा सेंटर दिलेला आहे. ए आणि बी, एचे निर्देशक दिलेले आहेत तुम्हाला, पीचे पण दिलेले आहेत, बीचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. ओके, आता याच्यात तुम्हाला माहिती आहे की याच्यात आपल्याला दिलेल्या गोष्टींमध्ये ए बी इज द डायमीटर, ए बी इज अ डायमीटर and C is the center and C is the center. तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ए बी हा डायमीटर आहे. दोन टोकांवरचे जे बिंदू आहेत मित्रांनो त्याला आपण x1 y1 म्हणणार आहेत. पाहता x1 y1 तो दिलेला आहे 2, -3, 2, -3 दिलेला आहे. त्यानंतर बीला आपण x2 y2 म्हणणार आहे मित्रांनो. बी हा जो पॉईंट आहे तो x2 y2 आणि हा जो P पॉईंट आहे मित्रांनो, P त्याला XY म्हणणार आहेत. मधला जो पॉईंट असेल त्याला XY म्हणायचं. तो दिला आहे तुम्हाला -2 आणि 0. ओके, अशा प्रकारे आपण x2 y2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ए बी हा डायमीटर आहे, P हा सेंटर आहे, याचा अर्थ P हा ए बीचा मिड पॉईंट आहे. देअरफॉर P इज द मिड पॉईंट, P इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. पी हा ए बीचा मिड पॉईंट आहे मित्रांनो, त्यामुळे आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्याचा यूज करणार आहोत. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, बाय द मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे आपल्याला, x इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, y इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ओके, पुटिंग द व्हॅल्यूज, x ची व्हॅल्यू दिली -2 इक्वल टू x1 x2 पहा, x1 ची व्हॅल्यू दिली आहे 2, x1 दिला आहे 2, x2 काढायचा आहे अपॉन 2. ओके, हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आणला तर काय होईल, मल्टिप्लाय होईल. 2 2 जा 4, -4 इक्वल टू इकडे काय शिल्लक राहिलं 2 प्लस x2. ओके, त्यानंतर हा 2 इकडे आणला तर मायनस होईल. देअरफॉर x2 इक्वल टू -4, हा 2 इकडे आणला तर -2. ओके, -4 -2 दॅट इज -6. त्यानंतर इकडे पहा मित्रांनो y ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 0, y ची व्हॅल्यू आहे 0. y1 ची व्हॅल्यू आहे इथे पहा -3 दिलेली आहे, -3 प्लस y2 अपॉन 2. हा 2 डिवाइड इकडे आणला तर मल्टिप्लाय, 2 × 0 दॅट इज 0 इक्वल टू इकडे शिल्लक राहिलं -3 प्लस y2. ओके, -3 इकडे आणला तर पॉझिटिव्ह होईल. देअरफॉर y2 इक्वल टू 0 प्लस 3, 0 प्लस 3 म्हणजेच 3. मित्रांनो आपल्याला बीचे कोऑर्डिनेट काढायचे होते, मग खाली लिहायचं देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट बी, त्याला आपण x2 y2 म्हटलेलं आहे. देअरफॉर x2 ची व्हॅल्यू आहे -6 आणि y2 ची व्हॅल्यू आहे 3. मित्रांनो याच्यातील राहिलेले जे एक्झाम्पल आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.